लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि प्रत्येक पक्ष हा वेगवेगळ्या बॅनर्सच्या माध्यमातून आपल्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसत आहे। त्यातच आपण जर बघितलं तर अहमदनगर शहरामध्ये एक बॅनर लावण्यात आलेला आहे, ज्यावरती ओबीसींनी ओबीसीला सहकार्य करा अशा आशयाचा हा बॅनर लागलेला आहे आणि त्याला कुठेतरी त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। कारण या बॅनरवरती जर आपण बघितलं तर मफलर घातलेला एक प्रतिकात्मक नेत्याचा फोटो जो आहे तर तो यावरती टाकण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर प्रत्येक नेत्याची पोशाख परिधान करण्याची एक वेगवेगळी स्टाईल असते आणि मफलर घालण्याची स्टाईल जर आपण बघितली तर ती छगन भुजबळ यांची असल्याचं पाहायला मिळतं आहे। खरं तर छगन भुजबळ हे महायुतीमध्ये आहेत, मात्र त्यांचा अशा पद्धतीनं एक बॅनर जो आहे त्यांच्या प्रतिकात्मक फोटोचा बॅनर या ठिकाणी लागल्यानं चर्चेला उधाण आलेलं आहे। हा बॅनर ज्यांनी लावलेला आहे ते राजू पडोळे आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी खरं तर चर्चा करणार आहोत। आपण हा बॅनर लावलेला आहे ज्यामध्ये ओबीसीनी ओबीसीला सहकार्य करा असं म्हटलंय आणि त्यात एक प्रतिकात्मक फोटो आहे ज्यामध्ये मफलर घातलेला एक प्रतिकात्मक फोटो आहे। तो नेमकं कोणाचा, छगन भुजबळ यांचा आहे की कुणाचा, नेमकं काय तुम्हाला सुचवायचं? तुम्ही ठरवायचं साहेब, फोटो कोणाचा आहे तो काय आला, आम्ही हा एक सॅम्पल म्हणून दाखवला। असे आमच्या सगळ्या नेत्यांवर महाराष्ट्रात अन्याय होत आलेला आहे साहेब, आणि आम्ही काय म्हणलं, ओबीसीने ओबीसीला सहकार्य करा। असं सहकार्याची भाषा कधी येते? ज्यावेळेस तुम्हाला काहीतरी अडचण येते, तुमच्यावर काहीतरी अन्याय होतो त्याच वेळेस येते ना। आणि गेल्या 350 वर्षापासून आमचे 18 प्रगट जाते, सगळे 12 बलुतेदार वगैरे हे राज्यासाठी त्यागच करत आले ना, त्याग आणि बलिदान देतच आलेले आहेत। आणि त्याचं जिवंत उदाहरण मागच्या 15 दिवसापूर्वी 8 दिवसापूर्वी तुम्ही ऐकलंच आहे। आमच्या नेत्याला, ओबीसी नेत्याला तिकीट देतो म्हणले आणि त्यांना शेवट नाईलाजाने माघार घ्यावी लागली। ते पण त्यांनी बलिदान केलं ना, राज्यामध्ये राजकारणामध्ये शांतता व्हावी म्हणून त्यांनी माघार घेतली, म्हणजे त्यांचं त्याग बलिदान आहे जे ना। मग हे गेले 350 वर्षापासून आम्ही सगळं राज्यासाठी करतच आलेलो आहे। पण आता आपण जर बघितलं तर छगन भुजबळ हे महायुतीमध्ये आहेत आणि तुम्ही अशा पद्धतीनं ओबीसीने सहकार्य करा असं म्हटलं, नेमकं काय सुचवायचंय तुम्हाला? आता ओबीसी बघा, राज्यामध्ये जागा आहेत 48, ओबीसीला किती जागा दिल्यात? एक पंकजाताई, ते पण त्यांना द्यावंच लागणं होतं, कारण त्याच्या आधी त्यांच्या भगिनी होत्या, त्यामुळे ती काही स्पेशल ओबीसी साठी त्यांनी जागा नाही दिली। एक जानकर साहेबांना दिली, ती पण नाईलाज म्हणून दिली। त्या समाजाचा त्यांना त्यांच्या महायुतीला पाठिंबा सपोर्ट व्हावा म्हणून दिली। म्हणजे जर आमचा समाज 50% जास्त आहे तर आम्हाला 24 ठिकाणी तुम्ही जागा दिल्या असते तर आम्ही कशाला आमचं आज दिलीप भाऊ खेडकर यांना उभं केलं असतं? त्यांना नाईलाजाने आम्ही माळी समाजाने त्यांना उभं केलं साहेब, आणि आम्ही उभं केल्यानंतर आमच्या संघ वंचितचे आमचे साहेब श्याम भाऊ आमच्या संघ आले, यांचे सगळे नेते आमच्या संघ आहेत। तुम्ही हे बॅनर जे आहेत तर नगर शहरामध्ये कुठे कुठे लावलेत, किती बॅनर्स लावलेत? खूप आहेत बॅनर, आता ती संख्या थोडीच मस्त येणार आपल्याला। प्रत्येक गल्लोगल्ली ते बॅनर्स आहेत आणि संपूर्ण जिल्ह्यात आहे, आणि गेल्या अजून येणाऱ्या 8 दिवसामध्ये आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात लावून राहिलोय। मात्र आता छगन भुजबळ तर महायुतीमध्ये आहे, त्यांचे म्हणलो साहेब, मी म्हणलो नाही ते छगन भुजबळ साहेब आहेत, एक नेता म्हणून आपण फक्त समोर आणलंय, त्यांचा फोटो असं आम्ही बोललोच नाही ना साहेब। पण मफलर वापरण्याची स्टाईल तर छगन भुजबळ यांची आहे। मफलर मी आज घालीन निळी मफलर, मी लगेच होईल का छगन भुजबळ? नाही होऊ शकत साहेब। एक आमच्या ओबीसी नेत्यावर अन्याय झाला, याच्यामधून ही भावना आम्हाला समाजाला जागरूक करायचंय की बुवा आमच्या दिलीप भाऊ खेडकर ओबीसी आहेत, त्यांना वंचितचा पाठिंबा आहे, सर्वांनी त्यांना मतदान करावं, हीच आमची तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती। धन्यवाद। एकंदरीतच आपण बघितलं, त्यांनी स्पष्टपणे जरी असं म्हटलेलं नसलं की हा फोटो छगन भुजबळ यांचा आहे, तरी त्यांचे काही सूचक विधानं जे आहेत तर ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकूणच या बॅनरमुळे कुठेतरी राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। कॅमेरा पर्सन प्रसादसह सुनील भोंगळ, एबीपी माझा, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।